आज भारतीय जनता युवा मोर्चा महानगराच्या वतीने सन्मान्य नागपूर शहराचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज विद्यापीठामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। आणि या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या संपूर्ण समस्याचं निराकरण व्हावं आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून या आंदोलनाचा उद्देश आहे। कारण की आपण बघतात की विद्यार्थ्यांचे वारंवार विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या। काल युवा मोर्चाने थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला तेव्हा 100च्या वर विद्यार्थ्यांनी तक्रारी आम्हाला नोंदवून दिल्या, पण विद्यार्थी म्हणे की आम्ही अगर पुढे आलो तर आमच्या एज्युकेशनमध्ये अडचण होईल। आपण बघितलं असेल की बीथेडचे रिझल्ट विद्यापीठ देत नाही, त्याच्यानंतर ज्या एखादं सेंटर अगर हे लोक मुलांना देतात तर त्या सेंटरवर एखादी काही व्यवस्था नसते, धड मुलांना पाणी सुद्धा मिळत नाही। त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रिझल्ट मध्ये तर आहेत आणि फीस मध्ये पण, आणि विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल असो हे असो जो काही असे आम्ही पाहता गेले तर कोणत्याही कॅम्पसमध्ये पण सुद्धा काही व्यवस्था नाही आहे। विद्यार्थ्यांचे हलाहल झालेले आहे आणि विद्यार्थी आज पूर्ण परेशान झाला आहे। आज विद्यार्थ्यांच्या आई वडिलांपासून सगळे आज ह्या कुलगुरूच्या सगळ्या यातनापासून त्रस्त झालेले आहे। कारण की प्रश्न एवढा आहे, कारण की कोणत्याही प्रकारचा विद्यार्थ्यांचं ऐकून घेत नाही। विद्यार्थी आल्या तर त्या विद्यार्थ्यांना इथून हाकलून लावतात। कुलगुरूला काल प्रश्न विचारला, ते म्हणतात की आम्ही डिसेंबरमध्ये आलो, त्याच्या पहिलेचे सगळं आहे। पण डिसेंबरमध्ये जरी तुम्ही आले, त्याच्या आधीचं जरी असेल, पण तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याचं ऐकून घेत नाही। विद्यार्थ्यांना इथे न्याय मिळत नाही आणि इथे तिथं रिझल्ट 2-2 मार्कांनी जेव्हा मुलं फेल होतात आणि ते मुलं टाकतात, त्याच्या रिझल्ट येण्यासाठी त्यांना 3-3, 4-4 महिने लागतो आणि त्यामुळे तो विद्यार्थी ऍडमिशन करू शकत नाही। असे आपल्याला मी सांगितलं 1 तास लागेल, कारण की एवढे निवेदनं आणि एवढ्या तक्रारी आम्ही ह्या 3 पानाच्या तक्रारी आज या ठिकाणी आणलेल्या आहे। आपण बघू शकता या 3 पानाच्या तक्रारी आहे आणि या 3 पानाच्या तक्रारीमध्ये सगळं व्यवस्थित आम्ही लिहून आणलेलं आहे। आमची मागणी एवढीच आहे की विद्यार्थ्यांचं यांनी ऐकून घेतलं पाहिजे। विद्यार्थ्यांचे जे काही विषय असतील, कारण की हा एक नागपूर शहराचाच विषय नाही आहे, तर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात, नागपूरमधील 4 जिल्हे आहे, वर्धा असो, भंडारा असो, सगळ्या ठिकाणचे पोरं या ठिकाणी शिकायला येतात।